राज्यातील सर्व शाळांमध्ये आता मराठी सक्ती करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले। तर सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं आता बंधनकारक असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कोणतीही मराठी शाळा बंद होणार नाही असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। कुठलीही मराठी शाळा बंद होणार नाही या संदर्भात सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत। दुसरं, शाळा इंग्रजी असो हिंदी असो कुठली असो त्यांना मराठी शिकवावं लागेल याची सक्ती आपण केलेली आहे। ती सक्ती योग्य प्रकारे ते पालन करतायत की नाही याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे। या संदर्भातली यंत्रणा आपण उभी करतो आहोत। त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावंच लागेल अशा प्रकारचा आपला निर्णय आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण दोन घटना पाहिलेल्या आहेत ज्यामध्ये आपण पाहतो आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की मराठीत आम्हाला बोलता येत नाही, गुजरातीत बोला, हिंदीत बोला असं जबरदस्ती केलं जातं। मराठीत बोलत नाहीत काही लोक जे परप्रांतीय आहेत किंवा इतर भाषिक जे आहेत। असं सुरू असताना आपण जर पाहिलं तर मराठीची गळचेपी होतीये। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व शाळांमध्ये राज्यातील ज्या शाळा आहेत तिथे मराठी सक्ती करतायत। शाळांमध्ये मराठी शिकवणं आता बंधनकारक असल्याचं फडणवीस म्हणतात। तर काय एकंदरीतच आपण यावर विश्लेषण किंवा माहिती द्याल? नीलम, नक्कीच आपण जर बघितलं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी खरं तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये धडपड सुरू होती। दर्जा मिळालेला आहे, मात्र मराठीला अद्यापही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झगडावं लागते अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। निवडणुकांच्या पूर्वी या निवडणुकीच्या नंतर जर चित्र पाहिलं तर मराठी अमराठी वाद हा अधिकच तीव्र होत चाललेला आहे। कालच्या दोन घटना आहेत आणि संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य पाहिलं तर सर्व शाळांमध्ये मराठी हे अनिवार्य आहे आणि मराठी शिकवलंच जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर एकूण दिवसामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत। यामध्ये एका दुकानदाराने मराठी बोलण्यास त्या ठिकाणी मनाई केली होती आणि मराठीत बोलणार नाही असं म्हटलं। तर दुसरीकडे सुरक्षा रक्षकाने सुद्धा मराठी बोलणार नाही असं म्हटलंय। त्यामुळे महाराष्ट्रामध्येच मराठीची गळचेपी होते, मराठी भाषिकांवरती होणारा अन्याय आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय कारवाई करण्याचे आदेश देतात किंवा काही उपाययोजना करतात का याबद्दल सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता आजच्या दिवसामध्ये ज्या कालच्या दोन घटना घडलेल्या आहेत त्यावरती अनेक राजकीय प्रतिक्रिया येतील, मात्र यावरती ठोस उपाययोजना आणि कारवाई काय असेल याची प्रतीक्षा मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला आहे। नीलम जी, नक्कीच धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।